विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे जेलमध्ये असलेले आमदार गणपत गायकवाडही मतदानासाठी आले आणि त्यावरून महाविकास आघाडीने हल्लाबोल केला। अनिल देशमुख आणि मलिकांना परवानगी दिली नाही, मग गायकवाडांना का, असा सवाल संजय राऊतांनी केला। पाहूया। विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जेलमधून भाजपचे आमदार गणपत गायकवाड मतदानासाठी आले आणि विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला। याआधी राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी जेलमध्ये असताना अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना परवानगी नाकारण्यात आली होती। मग आता भाजपच्या गायकवाडांना परवानगी कशी, असा सवाल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। गणपत गायकवाड जेलमधून येऊ शकतात, पण अनिल देशमुख होते तुरुंगात, त्यांना मतदानासाठी कोणी येऊ दिलं नाही किंवा नवाब मलिकना येऊ दिलं नाही, पण गणपत गायकवाड येऊ शकतात। यालाच म्हणतात सत्तेचा वापर किंवा गैरवापर। तर संजय राऊत असं म्हणतात की मग सत्ताधारी सत्तेचा दुरुपयोग करतात की संजय राऊत हा एकदम बेकार माणूस आहे। तो जसा पाहिजे तसं बोलत राहतो। एका बाजूला म्हणायचं की संविधान आम्ही वाचवतोय आणि दुसऱ्या बाजूला संविधानातूनच जे नियम आहेत, जे अधिकारांचं संरक्षण आहे, त्या हक्काच्या अधिकाराच्या संरक्षणातून माननीय गणपत गायकवाड साहेब हे मतदान करण्यासाठी आलेत, तर तुम्ही दुसरं लोकांना सांगता। म्हणजे लोकांना हे कळत नाही का? ह्याच्या अगोदर कितीतरी अशा निवडणुका झालेत, लोक जेलमध्ये राहून निवडणूक लढतात, जिंकून येतात। आता मागच्या विधानसभेमध्ये बघा ना, आपले एक सदस्य जेलमध्ये होते, ते निवडून आलेले आहेत। असं काही नाही, त्यांचा तो अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी ते आलेले आहेत। गणपत गायकवाडांना तळोजा जेलमधून पोलीस विधान भवनात घेऊन आले। काँग्रेसने त्यांच्या मतदानावर आक्षेप घेत मतदान करू देऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली। त्यावर राज्य निवडणूक आयोगाने केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला घेतला आणि संध्याकाळी 4 वाजता मतदानाची परवानगी मिळाल्यानंतर गायकवाडांनी मतदान केलं। अनिल देशमुखावर आरोप होते, तर गणपत गायकवाड स्वतःच्या रिव्हॉल्वर गोळी मारतात हे सगळ्या जगाने बघितलेलं आहे। आणि तरी अनिल देशमुखांना त्यावेळेस मतदानाला येऊ दिलं नव्हतं आणि आज गणपत गायकवाडांना जर अलाउड केलं असेल तर मला वाटतं हा सत्तेचा दुरुपयोग आहे। निवडणूक आयोग बायस आहे का, हा प्रश्न पुन्हा एकदा आज निर्माण होणार आहे। आणि मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली हा निवडणूक आयोग सुद्धा त्यांचाच बटीक, त्यांच्याच घरचा सालदार, त्यांच्याच घरचा गडी अशा पद्धतीने काम करतो हे स्पष्ट होईल। आमच्यासाठी अनिल देशमुखांसाठी अलग न्याय आणि गणपत गायकवाडसाठी अलग न्याय, अशा पद्धतीनं आज गणपत गायकवाडांना जे खालच्या कोर्टाने परवानगी दिली आहे, आम्ही जेव्हा परवानगी मागितली होती, मी परवानगी मागितली होती तेव्हा मला दिली नव्हती। त्याच्यामुळे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी सत्तेचा दुरुपयोग करते आहे हे याच्यातनं सिद्ध होतं। जेलमध्ये एखादा आरोपी असेल तर तो निवडणुकी लढतो। आपण पाहिलं लोकसभेमध्ये यावेळेला 2 जण त्या ठिकाणी निवडून आले जेलमध्ये असताना। गणपत गायकवाड हे फक्त आरोपाखाली तुरुंगात आहे आणि त्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना मतदान करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि या संदर्भातले सर्व निर्णय हे निवडणूक आयोग करत असतात। गणपत गायकवाड कल्याणपूर्व मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत आणि सध्या ते तळोजा जेलमध्ये आहेत। 2 फेब्रुवारीला आमदार गणपत गायकवाडांनी शिंदेच्या शिवसेनेचे कल्याणचे शहर प्रमुख महेश गायकवाडांवर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला। पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करताना गणपत गायकवाड सीसीटीव्हीत कैद झाले। जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारात शिंदे गटाचे महेश गायकवाड गंभीर जखमी झाले पण बचावले। 3 आठवड्यानंतर महेश गायकवाडांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, तर गायकवाड जेलमध्येच असून जामीन मिळाला नाही। पण विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं काही तासांसाठी गणपत गायकवाड जेलच्या बाहेर आले, पण भाजपच्याच आमदाराला परवानगी कशी मिळाली? याआधी मलिक आणि देशमुखांना मतदान का करू दिलं नव्हतं, असा सवाल करत विरोधकांनी टीकास्त्र सोडलंय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।